चला धामणी संघ आपण उशीर करतायत, बराच उशीर झालाय. जर आता आपण आतमध्ये गेला नाही तर आयोजकांनी सांगितलं की आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. टॉस होऊन बराच उशीर झाला. आपण लवकरात लवकर निर्णयाचा आपण जो स्वीकार केलाय त्यावर अंमलबजावणी सुद्धा करायची आहे. धामणी संघ ऑफिशियल आपले पाहिलं तर पंचच्या मैदानाच्या ठिकाणी गेलेत, खेळपट्टीवर गेलेत. खेळपट्टीचा आता कशा प्रकारे खेळ होणार यावर चर्चा विनम्र चालू आहे. भलं तर राजू ओवाल असतील सोबत, पाहिलं तर मुन्ना पिंगले आजच्या दिवसामधले पंच आहेत. धामणी संघ मैदानाकडे रवाना होताना आपण पाहतो या संघाला, ज्या संघाने दुसऱ्या दिवशी काय कमालीची खेळी केली आणि तो संघ टॉप 5 मध्ये पोहोचला, परंतु आता त्यांना लढत द्यावी लागेल. नुरवी 11 आहे गावदेवी खरसुंडी संघासमोर. ज्या खरसुंडी संघाने एक हाती किल्ला लढवला, कालच्या दिवसामध्ये किल्ला लढवला नाही, तो किल्ला सर सुद्धा केला आणि त्याचबरोबर टॉप 5 मध्ये पोहोचले. आता मॅच होणार. सलामीच्या फलंदाज मैदानामध्ये वर्कआउट करून जात आहेत. मयुरेश भौड सोबत पाहिलं तर सूरज साल्वेने कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली, कमालीची बॅटिंग केली, आजही त्याला संधी निर्माण झाले. इथून जिंकायचंय आणि जिंकल्यानंतर पुढच्या फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनल साठी क्वालिफाय व्हायचंय. पहाटेच्या वेळी पाहिलं तर स्वामींचं हे गीत आणि त्याचबरोबर स्वामींचं गीत लावल्यानंतर सर्व पाहिलं तर मैदानाच्या चारी बाजूला अगदी प्रसन्नित वातावरण तयार झालं. स्वामी म्हणजे विश्वास, स्वामी म्हणजे आधार. ज्यांच्या आयुष्यात स्वामी, त्यांच्या आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीचं त्यांना कमतरता होत नाही. स्वामींवर असलेली निष्ठा आणि ती निष्ठा नेहमी आपल्याला पाहिलं तर चांगलं बळ देऊन जाते. इथं मॅचला आता सुरुवात होणार, कवायत केली जाते. मैदानामध्ये पाहिलं तर धुक्याचं वातावरण निर्मित झालंय. हे नेहमी आपण पाहत असतो प्रत्येक वेळी, परंतु आता मॅच आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचल्यात आणि आता इथे नुरवी 11 आहे गावदेवी खरसुंडी संघाला बॅटिंगसाठी पाचारण केले. समर धामणी गोलंदाजी मार्कवर, अजय लोते गोलंदाजी मार्कवर असेल. दुसऱ्या दिवशी अजय लोतेंनी काय कमालीची बॉलिंग केली. बॅटिंगसाठी सूरज ऑन स्ट्राईक असेल, किपरच्या मागे पहिला विकेट किपर असेल तो म्हणजे चेतन महाडिक. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर फटका जोरदार खेचलाय. लॉंग ऑफला फिल्डर तैनात. पहिल्या बॉलवर धावाचा शुभारंभ खातं ओपन केलं आपल्या टीमचं. धावत संख्या 1 झाली आहे. मयुरेश भौड एक मोठा तालुका स्तरावरचा खेळाडू. आज पाहिलं तर आपल्या गावाच्या नावासाठी इथे चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेतलं होतं उराशी, ते इथे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उतरलाय. चांगला फटका, वॅकंट एरिया आहे, गॅप सिलेक्शन केलंय. कमालीचा फटका, बॉल चाला सीमारेषे बाहेर. मयुरेशच्या बाट मधून आला हा जबरदस्त असा चौकार. चार धाब्यांसाठी पुन्हा एकदा बॉल हवेत आहे.
उंच गेला, फॉग आहे, दिसणार का बॉल, आणि पकडला अजय लोथाने. टीट फॉर टॅट. तू मगाशी चौकार मारला असला तरी त्यानंतरच्या बॉलवर तुझी विकेट मी घेऊ शकतो, आणि तसंच काहीतरी करून दाखवलंय. विकेट मिळवतोय अजय लोथे. मयुरेश बॅक टू द डगआउट. अजय लोथेने सिद्ध करून दाखवलं की तात्पुरता माझा फॉर्म मागच्या बॉलवर जरूर नव्हता तरी सुद्धा पाहिलं तर माझा दर्जा, माझा क्लास आहे ना, तो क्लास मी इथे मैदानामध्ये दाखवणार, आणि दाखवल्यानंतर विकेट सुद्धा मिळवतोय. विकेट बाद. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतो निराश हताश होऊन तो म्हणजे मयुरेश भौड या टीमचा मेन हुकमी एक्का बाद झालाय. आज पाहिलं तर मनीष बारसकर आज सुद्धा या मॅच मध्ये नसेल, कारण की काल पाहिलं तर तब्येत त्यांची बरी नव्हती. प्रयत्न केले त्यांनी मॅच मध्ये येण्यासाठी, परंतु घरी बसून या मॅचचा आनंद घेतात. आजही आत्ताही पाहिलं तर मॅच पाहत असतील, जरूर सांगितलं जाते की ते सुद्धा अजून मॅच पाहत आहेत. विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज प्रेम आलेत मैदानामध्ये. बॅट फिरवली होती, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये, बॉल जाऊन विसावतोय तो कीपरच्या हातामध्ये. कोणतीही प्रकारे धाव मिळत नाहीये. आता अजय लोथे पाहिलं तर डॉट बॉल टाकतात. जिथे पहिले एक चौकार आला त्यानंतर विकेट, त्यानंतर 0 धाव. आता अशी स्थिती जर राहिली तर करसोटी संघासमोर आव्हान कठीण होईल. 3 ओव्हरची मॅच आहे. P1चं षटक चालू. ऑन साइडला फटका केसलाय, वॅकंट एरिया आहे, बॉल चालला सीमा पार, पंचांचा इशारा येतो, हा गेला गगनचुंबी, येतोय षटकार. थँक्यू डझे. प्रेम आले आणि प्रेमने उडवलं, बॉलला पाठवला सीमा पार, मिळाल्या धावा 6 11 धावा संख्या झाली. आता पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केसला, शेख तैरात आहे, डीप मिड विकेटला आलंय, पकडलंय बॉल, थोडं फंबल झालं दरम्यानच्या टाइम मध्ये. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, आणि या 2 धावा म्हणता कंप्लीट करताना दोन्ही बॅटरला पाहतोय. ही रनिंग बिटवीन द विकेट सूरज आणि सूरज, त्याचबरोबर प्रेमची कॉलिंग प्रॉपर होती, कॉलिंग प्रॉपर झाली, त्याचबरोबर एकीचं रूपांतर दुहेरी, आणि पहिलं तर पहिल्या षटकांती 13 धावसंख्या, 1 फलंदाज मैदानाच्या बाहेर. डीजे ने सुद्धा त्याची दखल घेतली, आणि त्याला सुद्धा पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये या खालापूर तालुक्याच्या पटलावरच्या खालापूर तालुक्याच्या टीममध्येच खेळण्याची संधी मिळाली. असा गोलंदाज असेल तो म्हणजे ऋतिक मोरे. गोलंदाजी मार्कवर 13 धावा झाल्यात, आणि 13 धावा झाल्यानंतर आता त्याच्यावर धुरा सोपवले कॅप्टनने. कशा प्रकारे बॉलिंग करणार, कशा प्रकारे बॉलिंग अटॅक सूरज समोर करणार. सूरज साल्वे बॅटिंगसाठी कालच्या दिवसामध्ये, परवाच्या दिवसामध्ये, कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर चांगल्या प्रकारची बॅटिंग केली ती म्हणजे सूरज साल्वे याने, आणि आता सुद्धा तशीच बॅटिंग करायची आहे. फिल्डिंग सेट केली जातीये. हा बॉल बराचसा बाहेर, पंच इथे इशारा देतात, बॉल असेल वाईड, धावसंख्या 1 ने वाढते, 14 पर्यंत जाऊन पोहोचले. इथे सूरजच्या बाट मधून ना आव देखा ना ताव, बॉलला पाठवला बाउंड्रीलाईनच्या दिशेने. सूरजची बाट तलपली आहे, कारण की त्याच्या मनगटामध्ये मेहनतीचा बळ आहे.
बॉलला पाठवल्या सीमापार, मिळाल्या धावा. 6 येतोय षटकार. उत्तुंग आणि याच्यामध्ये पाहिलं तर त्याने आतापर्यंत जेवढं क्रिकेट खेळलं, सराव केला, त्या सरावाचा आता या मॅच मध्ये त्याला फायदा जरूर भेटलाय. त्याला माहिती आहे मनीष बारसकर नाहीये, त्याचबरोबर सलामीला आलेला मयुरेश सुद्धा बाद झालाय आणि माझ्यावर तेवढा विश्वास टाकला. मी सलामीला गेलो, सलामीचा खेळाडू आहे, मी तशीच बॅटिंग करणार जशी टीमला गरज. जागा बनवली, मारायचा होता पाहिलं तर कव्हरच्या दिशेने, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आता जाऊन विसावतो तो म्हणजे कीपरच्या हातामध्ये बॉल. कीपरच्या ठिकाणी पाहिलं तर कीपर चेंज झालाय. साहिराज, दुसऱ्या दिवशी साहिराजने त्याच्या बॅटिंगने पाहिलं तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावला होता. अशा प्रकारे कमालीची बॅटिंग केली होती साहिराजने. तो यष्टांच्या मागे पाहतोय आपण. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेचला, फिल्डर आहेत बघत राहतील, बॉल थांबणार नाहीये. बॉल गेला सीमा पार, येतो या ओव्हर मधला दुसरा बिग 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 हाड मारलेला षटकार. अरे दिशेला फटकेबाजी, एक डीप स्क्वेअर लेगला फटका मारला. त्याचबरोबर पाहिलं तर जो आता फटका मारलेला तो म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने. काय कमालीची बॅटिंग सूरजची आता मैदानामध्ये चालू आहे. पुन्हा एकदा बघा बॉल सोडून द्यायचा प्रयत्न केला तर रनआउटची संधी निर्माण झाली आहे, परंतु नाही, बॅकअप नव्हतं. आता ओळखलं कीपर साईराजने, जर का हा बॉल हिट झाला नसता तर कदाचित आपल्या टीमला फटका बसला असता, म्हणून त्यांनी या बॉलवर हिट मारणं टाळलं. पंचांनी सांगितलंय बॅटरने कोणत्या प्रकारचे मुवमेंट केलेले नाहीये. हा बॉल असेल तो म्हणजे डॉट बॉल. क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे बरेचसे नियम आहेत आणि पंच म्हणून पाहिलं तर तिथे आज ते उभे आहेत. बरेच वर्ष क्रिकेटची सेवा केली, त्याचबरोबर आता बरेच क्रिकेटचे पंच म्हणून धडे घेत आहेत. मनोज मेहतर यांच्याकडून तब्बल 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 चौकारासाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. वाईट साठी रिव्ह्यूची ते वाईट साठी रिव्ह्यू मागितला, परंतु हा वाईट नाही आहे, बॅटिंगचा रिव्ह्यू होता. यस, हा बॉल पाहिला तर डॉट जातो आणि त्यानंतर आता खेळ फुटल्यावर जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. सरासरी 16 ने धावसंख्या, धावफलकावर तब्बल धावसंख्या पाहिली तर 32 झाली आहे. काय कमालीची बॅटिंग केली आहे. जिथं पाहिलंय खरसुंडी संघाला बॅटिंगसाठी पाचारण केलं धामणी संघाने. हा धामणी संघाचा निर्णय त्यांच्या संघाच्या अंगलट तर येणार नाही ना, असं जणू काही वाटू लागले. परंतु मागच्या मॅचमध्ये पाहिलं 48 धावांचं टार्गेट ते सुद्धा सेफ नव्हतं. या मॅचमध्ये किती धावा कराव्या लागतील, कारण 48 जर सेफ नसेल तर त्यानंतर आपल्याला 50-55 करावे लागतील. कदाचित 50-55 करताना पहिल्या इनिंगमध्ये आई नुरवी, आई गायदेवी खरसुंडी या संघाला सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतील. परंतु कष्ट घेतल्यानंतर त्या कष्टातून मिळणारं फळ आणि त्या फळाची चव, ही चव पाहिलं तर जर जिंकायचं असेल, ही फळाची चव जर चाकायची असेल तर इथे नुरबी 11 आई गावदेवी खरसुंडी संघाला चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल.
परंतु धामणे संघाने ओळखलं पाहिजे. धावसंख्या ऋतिकने 19 खर्च केले. तसं पाहायला गेलं तर या सत्रामध्ये महागडी अशी गोलंदाजी त्यांनी केली आहे, पण अजूनही काही बिघडलं नाहीये. अजूनही या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. फक्त सूरजची विकेट, प्रेमची विकेट, एखाद 2 डॉट बॉल मॅचमध्ये आपलं नक्कीच पुनरागमन होईल. मॅचमध्ये आपण कमबॅक करू आणि कमबॅक ही इज बेटर दॅन सेटबॅक, नक्की असं म्हटलं जातं. विजय आलेत गोलंदाजी मार्कवाल. सावरुल एंड कडून गोलंदाजी करतील. शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक. पहिला बॉल पाहिला तर कव्हरच्या दिशेने खेचला. डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफच्या आलेत. बॉल पकडायचा प्रयत्न, पायाने इथे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा कंप्लीट, 2 धावा कंप्लीट जरूर झाल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक जाईल ते म्हणजे बॅटिंग करणारा बॅटर प्रेमला. खरसुंडी संघ नुरवी 11 आहे गावदेवी खरसुंडी या नावाने आज खेळतो. परंतु त्यांचे जे संघ मालक आहेत ते मनोजजी मेहतर साहेब आहेत. नक्कीच त्यांनी हा बॅक केलेला संघ जेव्हा संघ जिंकला तर बरेचसे खुश होते. इथे फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होताना दिसेल का, परंतु नाही. शेवटच्या क्षणामध्ये इथे प्रेमने सांगितलंय, सूरज दादा तुझी बॅटिंग या मैदानामध्ये तळपते. तुझ्या बॅटने पाहिलं तर जवळपास थंडीमध्ये सर्व गोलंदाजाला पहिला गरम केलंय आणि तुझी बॅट आता या मॅच मध्ये तळपते. नक्कीच तुला स्ट्राईक भेटणं तेवढं गरजेचं आहे. धावफलकावर आपण पाहिल्या 35 धावसंख्या, 1 विकेट मैदानाच्या बाहेर. सूरज 7 बॉल, वैयक्तिक 19 धावसंख्या. त्याचबरोबर प्रेम सुद्धा 5 बॉल 11 ओव्हर खेळतोय. फटका खेचण्याचा मानस, परंतु हा फटका बॅट बॉलचा संपर्क देत नाही आणि कोणत्याही प्रकारे धाव नाही. निर्धाव बॉल, डॉट बॉलची सांगता करतोय गोलंदाज विजय. अखेरच्या वेळेस पाहिलं तर सुटकेचा निश्वास टाकला असेल. कदाचित बरेच बॉल झाले त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आणि डॉट बॉल बरंच काही इथे विश्वास देऊन जाईल गोलंदाजाला. फटका आलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. वॅकंट एरिया शोधली आहे. ज्या सूरजला स्ट्राईक दिली होती प्रेमने, का दिली होती, कारण की या आपल्या टीम मधला एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू आणि अशा ठिकाणी पाहिलं तर अनुभवाची शिदोरी आपल्या पाठीशी घेऊन आलेला इथे सूरज, त्याने ठोकलाय चौकार. डीजे आता सूरज पाहिलं तर शेवटपर्यंत मैदानामध्ये टिकून सलामीला मला का पाठवलं होतं, माझ्यावर माझ्या टीमच्या कॅप्टनने का विश्वास दिला होता, तो विश्वास सार्थ करून देताना शेवटपर्यंत टिकण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर धावा सुद्धा बनवतात. 9 बॉल वैयक्तिक 23 अशी भली मोठी धावसंख्या इथे उभारताना टीमची टोटल पाहिलं तर 39 अजूनही बॉल बाकी आहेत या इनिंग मधले. अजूनही इथे धावा येऊ शकतात. एखादा मोठा फटका नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा इथे मोठ्या चांगल्या स्थितीत नेऊन पोहोचवेल ते म्हणजे टीम नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडी संघाला. त्यासोबत पाहिलं तर धामणी संघ विचार करत असेल विजय की इथून एखादा डॉट बॉल जर आला, एखादी विकेट आली तर माझी टीम सुद्धा कमबॅक करू शकते. आणि का करू शकते, माझ्या टीम मध्ये सुद्धा चांगले भले भले बॅटर आहेत. इथे सुद्धा फटका केसला. फिल्डर तैनात आहेत. पकडला जाईल, कोणतीही चुकी करणार नाही. अजय लोते या टीमचा एक महत्वाचा खेळाडू. बॉलिंग मध्ये चमकदार कामगिरी, फिल्डिंग मध्ये सुद्धा तशीच कामगिरी. विकेट जातीये. सूरज बॅक टू दी डग आउट. तो करावा लागेल डीजेचं. सर्व प्रेक्षकांना कॉमेंट्री जेव्हा बोर होते ना तेव्हा सर्वात जास्त हास्य, त्याचबरोबर रिफ्रेशमेंट करायचं काम करतो. कोण करतो तो डीजे.
शेवटचा बॉल कुणाल बारसकर बॅटिंग एंडसाठी मैदानामध्ये गेले, त्यांच्यावर विश्वास टाकला. शेवटच्या बॉलवर जेवढ्या जास्त धावा होतील त्या आपल्या पत्त्यावर असतील. कुणाल एष्ठ्या उद्ध्वस्त होत आहेत, विजय मिळवत आहे दुसरी विकेट या ओव्हरमध्ये. तसं पाहायला गेलं तर विजयने काय केलं, खर्च केल्या फक्त 7च धावा. इथे धावांचा ब्रेक लावला. जिथे पाहिलं तर 2 ओव्हरला 16च्या सरासरीने इथे बुलेट ट्रेन सारखी इथं करसुंडी संघ चालला होता, परंतु तिथे डिस्ब्रेक दिला आणि या ब्रेक लावण्याचं काम केलंय. फक्त धावसंख्या झाले 3 ओव्हरच्या अंती तब्बल 39 धावसंख्या, म्हणजे आता जिंकण्यासाठी 40ची गरज. येणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर 13+ सरासरी धावसंख्या जमवाव्या लागेल. आपण व्यासपीठावर यायचंय. जगदंब प्रीमियर लीगचे अध्यक्ष अभिदत्ता कदम यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे ह्या टुर्नामेंटमध्ये. आपण पाहिलं तर आपण आलात, आपला मुलाचा वेळ देऊन या आपण व्यासपीठावर येण्याची नक्कीच आपल्याला विनंती असेल. खरंच तर पाहिलं तर नुकत्याच काही दिवसापूर्वीच पाहिलं तर जगदंब प्रीमियर लीग किती पार पाडले. वावशी विभागामधली ती टुर्नामेंट होती. बरेचसे अंडर-23चे खेळाडू त्यामध्ये खेळले, बरेच नवीन खेळाडू खेळले, बऱ्याच त्या विभागामधून आयकॉन खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. मग त्यामध्ये विकी आमरे होते, त्यामध्ये पुरोहित मुंडे होते, असे बरेचसे मोठमोठे खेळाडू जे ऑल पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटचं आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळतात त्यांना संधी दिली. आणि नवीन खेळाडूंना दिलेली संधी त्या जगदंब प्रीमियर लीगच्या माध्यमातून नवीन खेळाडू घडवण्याचा जो मानस तयार केला होता, नक्कीच तो सक्सेसफुल होताना आपण पाहिलं. नक्कीच इथे आपण आमंत्रित करूया जगदंब प्रीमियर लीगचे जे अध्यक्ष आहेत त्यांना की या आपण आपल्याला व्यासपीठावर येण्याची आम्ही विनंती करतोय. विभागामधून खोपोलीचा संघ, काटरंगचा संघ म्हणजे ग्रामीण संघाचा बोलबाला अजूनही या मैदानामध्ये आहे हे सिद्ध करून दाखवताना हे ग्रामीणचे संघ. शहरी विभागामधून बरेच संघ खेळले, परंतु त्यातून फक्त एकच संघाला चांगल्या प्रकारे खेळ करता आला, तो म्हणजे काटरंग संघाला. दर्गे ब्रदर्सची ही टीम आपण वारंवार मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहतो. आजही तेवढा चांगला खेळ त्यांनी केलाय आणि तिथेच पाहिलं तर टॉप 5 मध्ये पोहोचलेत. आता 18 बॉलमध्ये 40ची गरज असेल, आयुष गोलंदाजी मार्कवर असेल तर सावरुली एंडकडून गोलंदाजी करणार. आणि बॅटिंगसाठी इनफॉर्म खेळाडू पाहिलं तर साहिराज आणि साहिराजच्या सोबत जर पाहिलं तर चेतन माडिक. 40 बिग रनची जरूर असणार, मोठी टोटल उभी केली आहे, परंतु या मॅच मध्ये पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल. धावा नक्कीच घेण्याचा प्रयत्न करतील. पहिलाच बॉल उडवलाय, झेल घेण्याची नामी संधी निर्माण झाली आहे. संधी पुन्हा येणं नाहीये आणि ती सहजरित्या स्वीकारले सुद्धा. पहिल्याच बॉलवर मोठा हादरा, मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर. साईरा शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर ढीच आहे. पहिली विकेट इथं मैदानाच्या बाहेर येताना साईराज इनफॉर्म खेळाडू होता. या खेळाडूकडून बऱ्याचशा अपेक्षा होत्या.
या खेळाडूने मागील दिवसामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली होती, आपल्या टीमला वन साइड बॅटिंग करून दाखवली, परंतु तो शून्याचा चष्मा घालून निराश होऊन अक्षरशः मैदानाच्या बाहेर येतोय. कौतुक करावं लागेल आयुषचं. खरं आयुषने पाहिलं तर फिंगर रोल केले होते. साईराजला जसा बॅटर बॉल हवा होता तसा आला नाही. त्यानंतर त्याची विकेट, आणि ती विकेट सुद्धा मिळवल्यानंतर काय जल्लोष केला तो म्हणजे करसुंडी संघाने. इथं पाहिलं तर नुर्वी 11 आहे गावदेवी करसुंडी संघाला माहिती आहे ही विकेट किती महत्त्वाची होती. आता फक्त अजून पाहिलं तर या मॅचमध्ये प्रेशर तयार करायचे, डॉट बॉल टाकायचे. यष्टांच्या मागे आपण पाहतोय प्रतीक चव्हाण हा सुद्धा या टीमचा एक खूप चांगला खेळाडू. आपल्या टीममध्ये आपल्याला जी संधी मिळते त्या संधीचं सोनं करतो. तो विकेटच्या कीपर नक्कीच भूमिका पार पडतोय. फटका खेच सन्मान्य मनोजी मेहतर म्हणजे नुर्वी 11 आई गावदेवी करसुंडी संघाचे पॅकर, त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. नक्कीच त्यांचं सुद्धा करूयात स्वागत. सावरुलीचे आहेत परंतु त्यांनी ही करसुंडी टीम पॅक केली आणि करसुंडी टीमवर असलेलं प्रेम, कारण की त्यांना माहिती आहे हा जिंकणारा घोडा आहे. नक्की जिंकणाऱ्या घोड्यावर त्यांनी नक्कीच आपली नजर ठेवली आणि तो संघ आज पहिल्या चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय. जरूर पाहिलं तर 16 बॉल अजूनही 39ची गरज असेल. चेतन महाडिक हा सुद्धा एक तेवढाच हुनहुनरी खेळाडू आहे. बॉल बराचसा बाहेर, पंचांचा इशारा. बॉल पाहिला तर हा वाईडच्या रूपामध्ये, आणि आता एकरी धावसंख्या वाढली जाते ती म्हणजे 1-2. आयुष गोलंदाजी मार्कवर ज्याने पाहिलं तर पहिली विकेट मिळाली, ती विकेट सुद्धा खूप महत्वाची होती. साईराज सारखा मोठा खेळाडू बाद. यानंतर बॉल हवेत आहे, झेलची संधी, तोही पकडलाय. आयुषने सांगितलं पहिली विकेट घेतली त्याला फिंगर रोल केले, आता सुद्धा विकेट घेतली त्याला सुद्धा मी तशाच प्रकारे बाद केले. मी ओळखलं होतं इथे माझ्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु मी माझ्या ताकदीवर क्षमतेवर गोलंदाजी करणार. मला माझ्या टीमने प्रथम क्रमांकाची गोलंदाजी का दिले, कारण की माझ्या टीमने माझ्यावर टाकलेला विश्वास, तो विश्वास मी आता सार्थ करून दाखवणार. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय. फलंदाज बाद चेतन महाडिक. खरं तर ऋतिक मोरे बॅटिंगसाठी मैदानामध्ये रवाना. ऋतिक मोरेचा जर आपण विचार केला तर षटक एक हाताळलं, 19 धावा खर्च केल्या. खरं तर त्यांच्यासारख्या आयकॉन खेळाडूला, त्यांच्यासारख्या तालुका स्तरावरचं क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला हे पाहिलं तर थोडंसं कठीण होतं, पसण्यासारखं नव्हतं. परंतु जे झालंय ते झालंय. भूतकाळापेक्षा भविष्यकाळाची चिंता केली पाहिजे. त्यासाठी वर्तमान काळामध्ये आपण तेवढी मेहनत घेतली पाहिजे, आणि वर्तमान काळ आता पाहिलं तर ऋतिकसाठी चांगल्या प्रकारे गाजवावा लागेल. ऋतिक फटका खेचतात, वॅकंट एरिया आहे. बॉल वाऱ्याच्या वेगाने चाललाय, फिल्डर आलेत, बॉल हातातून निसटलाय, बॉल थांबला नाही, बॉल चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. ऋतिकच्या बॅटमधून आल्या पहिल्या बॉलवर मारतायत, आणि मारतात नव्हे तर ठोकतायत चौकार. ऋतिकने ओळखलंय की माझी बॅटिंग मला कशा प्रकारे करायचे, कारण की मी ज्या गोलंदाजीवर जेव्हा 19 धावा खर्च केल्या मला सुद्धा अपेक्षित नव्हतं, परंतु येणारा प्रत्येक बॉल माझ्यासाठी नवीन आहे. पुन्हा एकदा बॅटचा फ्लो जोरात होता, जोरकस बॅट फिरवली, बॅट बॉलचा संपर्क नाही. पहिलं षटक चालू असताना आयुषने कमालीची बॉलिंग केले. बघा पुन्हा एकदा फिंगर रोल केले. जिथे मागील बॉलवर स्पीड बॉल तिथे फटक्या जोरात बसला, बॉल तेवढाच वेगाने गेला. परंतु आता इथे ज्या प्रकारे गोलंदाजी केले, फिंगर रोल केले, बॉल जाऊन विसावला. 5 बॉलचा खेळ संपलाय, 2 विकेट मैदानाच्या बाहेर. 6 धावसंख्या. नुर्वी 11 आई गावदेवी करसुंडी गोलंदाजी करते. पुन्हा एकदा बॉल हवेत, उंच गेला. या मोसम मध्ये कॅच पकडणं कठीण आहे. दोन्ही पाहिलं तर फिल्डर मध्ये कॉलिंग नव्हतं, प्रॉपर कॉलिंग जर असतं तर जरूर ही झेल घेतली असती. बघा 2 फिल्डर होते, त्यामध्ये आपण जर पाहिलं मयुरेश असतील, मयुरेश एक वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, त्यांच्याकडून अशी चुकी होणं आपण म्हणतो थोडंसं न पटण्यासारखं आहे. तरी सुद्धा पाहिलं तर या बॉलवर मिळवली धावा झाल्या 7 धावा. 2 विकेट मैदानाच्या बाहेर. पहिलं षटक संपलंय. अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती 33ची, म्हणजे 16.50च्या सरासरी धावसंख्या. जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची गरज.
12 बॉल मध्ये 33ची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज ऋतिक. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. मयुरेश आला, त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न. चांगलं जजमेंट. बॉल षटकारापासून वाचवला. झेल जरी सुटला असला तरी सुद्धा स्वतःतला आत्मविश्वास इथे जागा केलाय. सेव्ह केलाच पाहायला लागेल या धावा. ह्या तब्बल पाहिल्या तर 4 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्यात. काय कमालीची फिल्डिंग झाली आहे. कमालीची फिल्डिंग. एफर्ट साठी पाहिले तर 100 पैकी इथे नक्की 100 गुण द्यावा लागतील. या षटकाराची किंमत पाहिलं तर इथे धामणी संघाला माहिती आला असता तर इथे 6 धावा वाढल्या असत्या, परंतु आला नाही आणि इथे पाहिलं तर फक्त धावा झाल्या त्यात 2. एकच धावले. नक्कीच आमचं लक्ष नव्हतं तरी सुद्धा आमचे साथी स्कोरर आहेत नरेश सर यांचं लक्ष कंटिन्यू आहे. यानंतर बॉलला हुक केलाय. फिल्डर धावतायत 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 धावतायत. बॉल चाललाय सीमा पार. मिळाल्या धावा धावा. 6 6 6 6. षटकार. दोन विकेट मैदानाच्या बाहेर. मयुरेश महाडिक त्यांच्या बॅटमधून आलेला हा कडा प्रहार षटकारासाठी अजूनही मॅचचं चित्र स्पष्ट झालेलंच नाहीये. कारण की अजूनही सांगत असेल धामणी संघ आम्ही या मैदानामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत मॅचचा रिझल्ट आमच्या बाजूने घेऊन येण्याची सामर्थ्य ठेवतो. कारण की आम्ही जो केलेला प्रवास आहे तो प्रवास सोपा नाहीये. पुन्हा एकदा याखर बॉल आले. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करणार नाहीये. त्यांना माहिती आता एक धाव गेली तरी चालेल, परंतु जर का एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव आल्या तर मयुरेश स्वतःला माफ करणार नाहीत. नुरवी 11 आहे गावदेवी करसुंडी. अशा कित्येक मॅचेस असतील. धावसंख्या झाली ती 15. अशा कित्येक मॅचेस एकमेकांसोबत खेळल्या असेल. कधी पाहिलं तर करसुंडे जिंकला असेल, कधी धामणे जिंकला असेल, परंतु या टुर्नामेंट मध्ये जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. ते स्वप्न आज साकार होताना आपण पाहणार. फटका खेचला. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय आणि पाहिलं तर टर्न घेतोय बॉल. वळण घेतोय. गोलंदाजाने टाकलेला चेंडू बॅटला ब्रश झाला आणि बॉलने बरंच वळण घेतलं. पुन्हा एकदा सिंगलची इथे पाहिले तर धावफलकावर 16 धावसंख्या. आठ बॉल मध्ये अजूनही पाहिलं तर 24ची गरज आहे. या धावसंख्या कठीण नाही आहेत या मैदानामध्ये, तर कठीण नाहीच आहेत म्हणावं लागेल. जसं काटरंग संघाला पाहिलं आपण बॅटिंग करताना. चांगला फटका खेचलाय. लंगजी कार्पेट फटका चालला. लंगॉनचे फिल्डर आलेत. बॉल पकडलाय सुद्धा. फैकी सुद्धा तेवढी तत्परतेने केली आहे. फक्त धाव देतील सिंगलने पुन्हा एकदा इक्वेशन मध्ये बदल आता गरजेचं आहे. 7 बॉल 23ची. या बॉलवर एक फटका. ऋतिक म्हणत असेल की जर या बॉलवर फटका आला तर नक्कीच माझी टीम थोडं कमबॅक करेल, माझी टीम थोडं दडपणापासून दूर जाईल. हे दडपण मला झुगारायचंय या मॅच मध्ये. मला आता कमबॅक करायचंय. कमबॅक केल्यानंतरच टीम मध्ये पाहिलं तर आपल्याला चांगलं स्थान निर्माण होईल. ऋतिकने हेलिकॉप्टर उडवला, लँड केलाय. पाहिलं कुठे फिल्डरच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. बेधडक बॉल गेला सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स. चौकार. तुषार सर तुम्ही सुद्धा आला. तुषार सर ही थंडी वाजते परंतु मॅचने माहोल काय गरम केलाय. तर नक्कीच आमचे साथी समालोचक बऱ्याच ठिकाणी त्यांनी आमच्या सोबत बऱ्याचदा पाहिलं तर समालोचनाची संधी भेटली. आमचंच भाग्य म्हणावं लागेल. अजिंक्यजी बहुड यांच्याकडून सुद्धा पाहिलं तर नुरवी 11 आहे गावदेवी खरसुंडी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अजिंक्य बहुड पाहिलं तर आता 3 वाजलेत आणि 3 वाजता सुद्धा ही मॅचचा आनंद घेतात.
या स्पर्धेचा पाहिलं तर हाच तर विजय आपण म्हणावा लागेल. ही स्पर्धा पाहिली तर संपूर्ण या टेनिस विश्वामध्ये जेवढे चाहते आहेत ना, चाहते घर बसले ही मॅच पाहतात. प्रत्येकाचं स्वप्न आहे की ही पाहिलं तर ही आपल्याला ट्रॉफी जिंकायची, इथं चॅम्पियन बनायचे. कारण की ही एक नंबरची ट्रॉफी आपल्याला मिळाली ती स्वामिनी अमोलजी बैलमारे यांच्या शुभ असते. ही एक नंबरची ट्रॉफी मिळाल्यानंतर त्यानंतर 2 नंबरची ट्रॉफी ती सर्व स्वर्गीय प्रदीपदादा लाड यांच्या स्मरणार्थ श्री निलेश दादा लाड यांच्याकडून मिळाली आहे. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा स्वर्गीय मारुती बाबा बांदल यांच्या स्मरणार्थ श्री संतोषदादा बांदल यांच्याकडून मिळाली आहे. हा इथे वाईट बॉल आला आणि वाईट बॉलने पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल होते. कुणाल गोलंदाजी मार्कवर आहेत. 6 बॉलमध्ये 18ची गरज आता असेल. 6ला 19ची गरज होती, आता 18 हव्यात. इथे फटका खेचलाय, फटका खेचला, फिल्डर आलेत. बॉल पकडला जाईल का? बॉल पकडलाय, 1 धाव कंप्लीट, 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करतील का? परंतु आता तिसरीच्या प्रयत्नामध्ये थांबलेत. त्यानंतर 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला स्वर्गीय तुकाराम बाबा बैलमारे यांच्या स्मरणार्थ श्री सदानंददादा बैलमारे यांच्याकडून मिळाली आहे. त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करू. 5 नंबरची ट्रॉफी जी 5म क्रमांकाची ट्रॉफी म्हटलं जातं ती स्वर्गीय मिलिंददादा तांबडे यांच्या स्मरणार्थ श्री दत्तदादा तांबडे यांच्याकडून. त्याचसोबत बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी शूज आहेत ते परेशदादा घरत यांच्याकडून. त्यासोबत सन्मान चिन्ह सन्माननीय ऋषिकेशदादा बैलमारे यांच्याकडून आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज निखिल बैलमारे दादांकडून नक्कीच आपल्याला हे आहे. त्यासोबत सर्व बॉल कितीही मारा कुठेही मारा. इथे फटका केसलाय, बॉल हवेत आहे, कमालीचा फटका महत्वाच्या मोक्याच्या श्रेणी आलेला. मस्तक पे दस्तक बेधडक ठोकलाय, ठोकला नव्हे तर पहिल्या गोलंदाजाला फोडलाय. बॉल पाठवला सीमा पार, येतोय षटकार. मुख्याने पाहिलं इथे सुद्धा फटका चांगला खेचला अलॉंग दी कार्पेट. 2 धावा कंप्लीट करतो. तिसरीचा प्रयत्न करणार का? तिसरीच्या प्रयत्नामध्ये होते या 2 धावा सक्सेसफुल केला. मॅच पुन्हा एकदा गरम होतीये कारण की ही मॅच जिंकायचे आमच्या टीम मधला एखाद्या खेळाडू तरी सुद्धा पाहिलं तर प्लेअर द सिरीजची सायकल पटकवायचा जर मान मिळवत असेल तर इथे चांगल्या धावा करणं गरजेचं आहे. ती प्रोव्हाइड केली आपल्याला संकेतजी पाटील रोहितजी पाटील. त्याचसोबत स्वर्गीय राकेशजी पवार यांच्या स्मरणार्थ विराजजी पवार यांच्याकडून पाहिलं तर इथे आपल्याला प्लेअर द सिरीजसाठी ट्रॉफी प्रदान झाली. अशा प्रकारे आपल्याला स्पॉन्सर्स लाभलेत. यामध्ये पाहिलं तर हे बरेचसे मान्यवर यांनी आपल्याला जी चांगल्या प्रकारची मदत केली. त्याचबरोबर अदृश्य हात सुद्धा बरेच आहेत, त्यामध्ये आयोजकांची सुद्धा भूमिका आहे. मग छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाने पाहिलं तर खारीचा वाटा उचललाय. प्रत्येकाचं स्वप्न एकच, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक व दमदार आमदार चषक सक्सेसफुल झाला पाहिजे. तो आज सक्सेसफुल होण्याच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय. 3 मध्ये 8ची गरज. बॅटिंग मार्कवर आपण बॅटरला पाहतोय मयुरेश. चांगला किस बॉल आहे, विकेट घेण्याची संधी, रनआउटची संधी निर्माण झाली. रनआउट होतोय आणि आता स्ट्राईक पाहिजे होती ऋतिकला हवी होती कारण की ज्या ऋतिकने मागील बॉलवर चांगल्या प्रकारे बॅटिंग केले होते त्या ऋतिकला स्ट्राईक पाहिजे. ऋतिक केलतो वैयक्तिक 6 बॉल 11 वर. 2 बॉल मध्ये आता 8 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, त्या नियमाअंतर्गत चालू असलेली ही मॅच टुर्नामेंट आणि त्याचबरोबर आता गरज असणार आहे 2 बॉल 8 संधी ढिजेला.
आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमाल करू शकतो तो म्हणजे धामणी संघ. परंतु एखादा डॉट बॉल नुरवी आई गावदेवी खरसुंडी त्यांचे पॅकर मेहतर साहेब यांच्या चेहऱ्यावर खरेच पाहिलं तर स्मितहास्य देऊन जातील. एक डॉट बॉल की या बॉलवर चौकार षटकार, सिंगल डबल सुद्धा चालेल कारण की कंपल्सरी चेसिंग तुम्हाला धावा करणंच आहे. गोलंदाजी मार्कवर कुणाला पाहतो 19 ची गरज असताना अद्याप खर्च केल्यात ते म्हणजे 11 धावा, 2 बॉल 8 ची गरज. 2 बॉल आणि 8 ची गरज. बॉलिंग मार्कवर आपण बॉलरला पाहतोय कुणाल. हा फटका केसलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करतात का? मिसफील्ड झाली. दुसरी धाव सुद्धा इथे हा म्हणता कंप्लीट करताना. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस. तुषार सर अशा मॅच कित्येक वेळा आपण पाहिल्यात. 1 बॉल 6 धावा आणि सागर पाटील कैरे त्यांनी मारलेला षटकार होता. ही मॅच सुद्धा तशीच होऊ शकते. 1 मध्ये 6 ची गरज. सर्व अपेक्षा आता ऋतिक मोरेवर दिल्यात. ऋतिक मोरे खालापूर तालुक्याचं क्रिकेट त्यांनी सुद्धा खेळलंय. त्यांनी सुद्धा पाहिलं तर मोठमोठ्या संघासमोर चांगल्या प्रकारे बॅटिंग केले. आज संधी निर्माण झाले. इथे जर जिंकलात तर नक्कीच तुमच्या नावाचा गावामध्ये आणि या विभागामध्ये जल्लोष केला जाईल. 1 मध्ये 6 ची गरज. सन्मान्य सुहासजी गायकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जर का इथे षटकार मारला तर. 1 ला 6 ची गरज. सर्व पहिलं तर फील्डर टेन्शन मध्ये असेल. एक मिस नक्कीच फील्ड आणि आता मॅच कुठे नेऊन पोहोचले कोणालाही माहिती नाहीये. प्रत्येकाच्या पाहिलं तर इथे पाठीराखाच्या मनामध्ये धडधड. खरसुंडी जिंकणार की पाहिलं तर धामणे जिंकणार. मॅच कमालीची झाली आणि कमालीची टुर्नामेंट. या टुर्नामेंटची दखल पाहिले तर रायगड स्तरावर सुद्धा घेतली गेली याआधी सुद्धा आणि या वर्षी सुद्धा अजून व्ह्यूअर्स भेटलेत. अजून पाहिलं तर जास्तीत जास्त पाठीराखे भेटत. 1 बॉल 6 ची गरज. बॅटची एज लागली आहे. बॉल पाहिले तर मागे चाललाय परंतु विजय होताना पाहतोय नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडी संघ या मॅच मध्ये झालाय विजयी. पॅकर खूप खुश आहेत. मनोज मेहतर खूप खुश झालेत. डॉट बॉल साठी 500 रुपये कुणाल साठी. विजयी झालेला संघ आपण पाहतोय टीम नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडी.